गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळीच शेवग्याच्या शेंगाचं आणि चिंगीचं जोराचं भांडण लागलं होतं. म्हटलं तुम्हाला दाखवावंच. इतकी जोराची चिंगी फायटिंग करत होती ते शेवग्याच्या शेंगाबरोबर. तिला कोणतीही गोष्ट अशी खेळण्यासारखी सापडू द्या, अर्धा तास तर ती लहान मुलं जशी खेळतात ना एखाद्या खेळण्यासोबत, तसा तिचा खेळ चालू असतो. तर असो, चिंगीचा खेळ तर असा दिवसभर आम्ही बघतच असतो. आज स्वयंपाकात बनवते मस्त अशी गावरान शेवग्याची शेंग, ती पण लोखंडाची कढईमधली. तुम्ही जर कधी अशी लोखंडाच्या कढईमध्ये शेवग्याची शेंग बनवत नसाल ना, तर नक्की बनवून बघा. मसाला काय वापरलाय म्हणाल तर अगदी लसूण कोथिंबीर साधंच वाटण वापरलेलं आहे. त्यानंतर बघा, आता हिचे 10वीचे क्लास चालू आहेत आणि आज थोडी ट्युशनला सुट्टी होती, म्हणून मग ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी या दोघीही मला दोघीपैकी कोणीही चपाती भाजण्यासाठी मदत करत असतं. तर तशीच इथं मदत चालू आहे आणि चपात्या करत करत बाहेर एकदम छान अशी आपल्या किचनच्या खिडकीमध्ये फुलंही उमलली होती, तीही दाखवली. आणि काल माझा मोठा भाऊ आलता, शेतातल्या ओल्या शेंगा काढल्या होत्या ते घेऊन. मग अशा उकडलेल्या किंवा भाजलेल्या ओल्या शेंगा आम्हा सर्वांना खूप आवडतात. तर म्हटलं आता दोनदा उकडलेत, यावेळेस भाजूयात, कारण आगून भाजलेल्या शेंगा आवडतात. घरातली कामं आवरून घेतली आणि बाहेर आले. म्हटलं चला बाहेरून थोडा फेरफटका मारावा, आपल्या बागेमध्ये आज कोणकोणत्या फुलांचं आगमन झाले तेही बघावं. आणि बघते तर काय, लाल आणि गुलाबी रंगाच्या जास्वंदीला भली मोठी छान अशी फुलं आली होती. तर आजचा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर भेटू अशाच एका मिनी व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.